बदलापूर शहरातून जाणाऱ्या बडोदा JNPT या महामार्गाचं काम सध्या वेगानं सुरू आहे। मात्र हेच काम सुरू असताना उल्हास नदी पात्रात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकून पिलर उभारण्यात आले आहेत। नदीतील मातीचा भराव हटवण्यात आला नाही तर पावसाळ्यात बदलापूर शहरासह चामटोली, कासगाव या परिसरात पुराचा धोका उद्भवण्याची शक्यता आहे। बदलापूर शहरातून जाणारा बडोदा JNPT महामार्ग तयार करताना उल्हास नदीवर पूल उभारण्याचं काम सुरू आहे। या पुलाचे खांब उभे करण्यासाठी उल्हास नदी पात्रात 40 ते 50 फूट खोल मातीचा भराव टाकण्यात आला आहे। याच मातीच्या भरावामुळे बदलापूर शहरातील नागरिकांना अनेकदा गढूळ पाणीपुरवठा सुद्धा होतो। पावसाळ्यात उल्हास नदीला मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह असतो, त्यामुळे बदलापूर शहरासह ग्रामीण भागाला पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते। त्यातच आता बॅरेज बंधाऱ्यापासून 1 किलोमीटर अंतरावर नदीत मातीचा भराव टाकल्यानं पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होऊ शकतो। मात्र याकडे महसूल, तहसील प्रशासन, अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलंय का असा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित केला जातोय। काही वर्षांपूर्वी महालक्ष्मी एक्सप्रेस याच परिसरात पुराच्या पाण्यात अडकली होती। आता तर या ठिकाणी उल्हास नदी किनारी असलेला डोंगर फोडण्यात आलाय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी गावात शिरण्याची शक्यता आहे। जर पूर परिस्थिती उद्भवली तर रेल्वे सेवा आणि कल्याण कर्जत महामार्ग ठप्प होऊ शकतो। त्यामुळे प्रशासनानं याकडे लक्ष देऊन उल्हास नदीतील मातीचा भराव पावसाळ्यापूर्वी काढावा अशी मागणी ग्रामस्थ धनाजी इरमाळी यांनी केली आहे। उल्हास नदीमध्ये ह्या बडोदा हायवाल्यांनी जे मातीचा भराव केलेला आहे त्या भराव्यामुळे रेल्वे ट्रॅक आणि रस्ता, पुण्याकडे जाणारा रस्ता आणि गावं ही पूर्ण पाण्याखाली येतील। त्यामुळे आता यांनी जो भराव टाकला आहे तो हा भराव नदीच्या पात्रामध्ये पूर्ण 80% नदीच्या पात्रात त्यांनी भराव टाकलेला आहे। आणि तो भरावाचा आता ते कसं काय परत बाहेर काढणार, जर त्यांनी तो वेळीच काढला नाही तर ते पाणी पूर्ण ट्रॅक आणि रस्ता पुण्याकडे जाणारा हा पूर्ण बंद होईल पावसाच्या आधी। तुमची काय मागणी आहे आता यांनी पावसाच्या आधी हा पूर्ण भराव काढावा ही आमची मागणी आहे। याच्या आधी काय परिस्थिती होती? याच्या आधी परिस्थिती अशी होती का 2005 साली 2019ला 21ला पूर आला होता। कारण या आता तर त्यांनी भराव टाकला आहे, जर का भराव जर वेळीच काढला नाही तर त्या वेळी त्याची परिस्थिती उद्भवू शकते आणि रस्ता बंद होऊ शकतो।